मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता वसू ही खूपच चिडलेली असते. त्यानंतर देवाजवळ जाऊन ती जोराजोरात घंटी वाजवते. मग नंतर आता ती भानावर येते तर घरातील सर्वजण खूपच घाबरलेले असतात. तेव्हा ती आता म्हणते की माझी रम्या कुठे आहे, असं म्हणून ती रम्याकडे चाललेली असते. तेव्हा घरातील सर्वजण म्हणतात की तू जरा शांत राहा, कारण रम्या आहे व्यवस्थित, ठीक आहे, ती बरी होईल. परंतु आता नाही, मी अजिबात गप्प बसणार नाहीये, असं आता वसू रागातच म्हणते. आणि त्यानंतर सांगते की एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता मी जे काही सांगते ना ते ऐकायचं, म्हणून ती सर्वांना कोंडीतच पकडते. वसूचा हा वेडेपणा दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे विक्रमला आता खूपच चीड आलेली असते. त्यानंतर आता तो म्हणतो, ताई अगं तू जरा शांत राहा आणि पाणी पी. तरीही ताई काही ऐकायला तयारच होत नाही. मग आता वसू समोर आता तो ग्लास पकडतो. वसू जोरातच तो पाण्याचा ग्लासच फेकून देते. तो काचेचा ग्लास असल्यामुळे तो फुटून जातो. सर्वांना मोठा धक्काच बसतो. मग विक्रम म्हणतो, ताई तू अशी का करते ना, कळतच नाही. अगं ती होईल ना बरी. मग आता वसू वेड्यासारखी बोलते, आज बरी होईल, परंतु उद्याचं काय, जर तिने असा बरा वाईटपणा केला तर काय होणार, आणि हे जर पुन्हा व्हायला नको असेल ना तर यावर एकच उपाय आहे, असं वसू सर्वांना सांगते. तेव्हा पार्थला लगेच क्लिक होतं की नक्की वसू आत्याचा उपाय काय आहे ना, हे मला माहीत आहे. मग आता तो डायरेक्ट तसं वसू आत्याला विचारतो, काय गं वसू आत्या, म्हणजे तुला अजूनही असंच वाटतंय ना की मी रम्याबरोबर लग्न करावं? मग आता वसू म्हणते हो. त्यावेळी तो आता रागातच म्हणतो, मी काय आता डोकं फोडून घेऊ का, म्हणजे तुम्हाला कळेल की माझं रम्यावर प्रेम नाहीये म्हणून? अगं समजून घे आत्या, आज मला बोलू दे आणि मी बोलणारच, असं म्हणून पार्थ कुणाचंही ऐकायला तयार नसतो. वसू आत्याला म्हणतो, या अगोदर सुद्धा माझं लग्न मोडण्याचा तुम्ही दोघींनी खूप सारा प्रयत्न केला आणि आज तर रम्या झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा बसली आहे. अरे तुम्हाला हवंय काय की मी बळजबरीने रम्याबरोबर लग्न करायचं? तेव्हा वसू आता म्हणते की तुला जे काही समजायचं असेल ना ते समज पार्थ, पण मला माझी मुलगी ना बरी व्हायला हवी आहे आणि म्हणून मी जे सांगते ना तेच आता तू करायचंस. तेव्हा पार, जीवा, मानिनी आणि इतर घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो. मग आता वसू आत्या एक अटच ठेवते आणि म्हणते, विक्रम आत्ताच्या आत्ता धनंजयला कॉल कर आणि त्याला सांग की हे लग्न होऊ शकत नाही म्हणून. तेव्हा विक्रम, मानिनी आणि पार्थला जबर धक्का बसतो, कारण वसू एवढी वेड्यासारखी वागत असते ना, त्याचा काही ताळमेळच बसत नाही. तेव्हा विक्रम आता फोन करत नाही. मग आता वसू आत्या म्हणते, तू फोन करतोस की मी करू? तेव्हा मानिनी म्हणते, अहो ताई जरा शांत राहा ना, प्लीज प्लीज जरा शांत राहा. मग आता वसू आत्या रागातच म्हणते की हे बघ मानिनी, अजिबात तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. तेव्हा वसू आत्या म्हणते की तू फोन करणार आहेस की नाही विक्रम? तरीही विक्रम काही बोलत नाही, एकदम शांत उभा असतो. तेव्हा तू जर फोन केला नाही तर मग मी काहीतरी करून घेईल, असं आता वसू आत्या म्हणते. आणि जो फुटलेला काचेचा ग्लास असतो ना त्याची एक काच उचलते, म्हणते की कर पटकन विक्रम धनंजयला फोन, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. तेव्हा जीवा आणि पार्थ हे दोघेही ओरडत असतात की आत्या अगं तू हे काय करतेस, तुला तुझं तरी समजतं का? अगं त्या काचेला भरपूर धार आहे. तेव्हा एकाच अटीवर मी ही काच फेकीन, तुझ्या वडिलांना सांग की धनंजयला फोन करायला, असं पार्थला आता वसू म्हणते. आणि सांगायला सांग की हे लग्न मोडलं तरच मी ही काच फेकेन, नाहीतर फेकणारच नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, आत्या वेडेपणा करू नकोस, असं म्हणून तिच्या हातातून ती काच आता हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात पार्थ असतो. तेव्हा विक्रम आणि पार्थ हे दोघेही मिळून काच घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मानिनीला आता खूपच टेन्शन येतं. तेव्हा वसू म्हणते की सोड अगोदर सोड. मग आता नंतर विक्रम म्हणतो, एक मिनिट, असं म्हणून तो आता भयंकर चिडलेला असतो. तो आता खूप रागात असल्यामुळे सर्वजण एकदम गप्प बसतात. तो आता लगेच तो मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलकडे पाहता आठवत असतं की धनंजयला लवकरात लवकर सांग की हे लग्न अगोदर मोडून टाक. तर दुसरीकडे आता आरुषी म्हणते, जर तिखट माणसं असतील तर. सर्वांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त वसू येते. मग त्यानंतर काव्या म्हणते, हे पहा, तिखट असू दे नाही तर गोड माणसं असू देत, मी तर झणझणीतच आहे. आणि
ताई तुला सांगू का गं? अगं तू जिथे जाशील ना तिथे मी तुझ्यासोबत असणार आहे, म्हणजे माहेरीसुद्धा आणि सासरीसुद्धा. त्यावेळी सर्वजण आता काव्याकडे पाहतच राहतात. त्याच वेळी आता नंदिनी विचारते की अगं तू माझ्या सासरी कशी असशील सांग बरं. मग काव्या जरा घाबरते आणि मग पटकन उत्तर देते की अगं पाठ राखीन म्हणून, मी तुझ्या पाठीमागे परमनंट पाठ राखीन आहे. मग आता नंदिनी म्हणते अरे बापरे. मग आता आरू म्हणते 1 मिनिट, करवलीसुद्धा तूच आणि पाठराखीनसुद्धा तूच. मग आता ती धनंजयला विचारते ही मोठी नवसाची आणि मला काय दत्तक घेतलंय का. तेव्हा आता धनंजय आणि शारदा दोघेही आपल्या लेकींवर हसतात. त्यानंतर काव्या विचारते आरू अगं तुला कसं समजलं ग की तुला दत्तक घेतले आहे बाबांनी म्हणून. तेव्हा मला सगळं कळतं हां असं म्हणून सर्वजणी हसू लागतात. तेव्हा आरू आता हट्ट करू लागते ताई मीच तुझी पाठराखीण असणार आहे आणि ही करवली. मग आता बाजूला व्हायचं, अजिबात पाठराखीण म्हणून तिथे राहायचं नाही असं काव्या म्हणते. आणि ऑलरेडी मी रुमालसुद्धा टाकलाय. तेव्हा ही काही एसटी आहे का रुमाल टाकायला असं आरू विचारते. मग आता आरू म्हणते ताई हिने काहीही म्हणू देत, मीच आहे तुझी पाठराखीण आणि तुला कुणीही त्रास देऊ देत, मी बघून घेईन त्यांना असं आरू म्हणते. तेव्हा आता नंदिनी म्हणते खरं का, मला त्रास दिल्यानंतर तू त्यांना बघून घेणार, तुझ्यामध्ये एवढी डेअरिंग. अगं कॉलेजमध्ये तुझी डेअरिंग मी पाहिलीच आहे असं काव्या आरूला म्हणते. आणि नंदिनीला सांगते मीच आहे तुझी पाठराखीण. तेव्हा त्या दोघीही नंदिनीला आपापल्याकडे असं ओढत असतात आणि म्हणतात मीच आहे तुझी पाठराखीण, मीच आहे तुझी पाठराखीण. नंदिनी आता दोघींनाही गप्प राहायला सांगते आणि म्हणते बस झालं आता, आता मी सांगू का. तेव्हा काव्या म्हणते हो सांग ना. मग तुम्हा दोघींपैकी कुणीही येणार नाहीये माझ्याबरोबर, हे फायनल आहे असं आता नंदिनी म्हणते. कारण तुम्ही जे मला प्रोटेक्ट करायला बघताय ना त्याची खरंच काही गरज नाहीये आणि त्या घरात मला त्रास देणारं कुणीही नाहीये, समजलं का असं म्हणून नंदिनी दोघींनाही जवळ घेते. तेव्हा धनंजय शारदा एकमेकांकडे पाहतच राहत. तेव्हा त्या दोघांनाही आठवतं की वसू काय म्हणाली की मी तुमच्या दोघांनाही ऑर्न करायला आलीये धनंजय, मी तुमच्या लेकीला सुखाचा घास घेऊ देणारच नाही. कारण लग्नानंतर ती ज्या घरामध्ये जाणार आहे ना त्या घरात मी आणि माझी मुलगी सुद्धा राहते. नाहीतर आज जसं तिच्या लग्नासाठी देवळामध्ये आशीर्वाद मागायला आला होतात ना, तुम्ही तिच्या लग्नानंतर देवळात याल कारण आपल्या लेकीचं दुःख सहन न झाल्यामुळे याच देवळामध्ये तुम्ही डोकं आपटायला वसू बोललेली असते. त्यामुळे आता धनंजय शारदा खूप टेन्शनमध्ये येतात. दुसरीकडे वसू आता सारखीच हट्ट करते की अरे कर ना धनंजयला फोन, बघत काय बसला आहेस. तरीही विक्रम आता ऐकत नाही. मग आता वसू म्हणते अरे नाही करणारेस का फोन, बरं ठीक आहे असं म्हणून ती पुन्हा एकदा आपल्या हाताची नस कापून घेण्याच्या प्रयत्नात असते. घरातील सर्वजण आता आत्याला म्हणतात वेडेपणा करू नको, पण आत्या ऐकत नाही. जीवा त्याचबरोबर पार्थ हे दोघेही मिळून ती काच ओढण्याच्या प्रयत्नात असतात. तेव्हा विक्रम आता खूपच जोरात ओरडतो ताई हे पूर्णपणे चुकीचं आहे. अगं चुकीचं आहे हे, तू काय करतीयेस. तेव्हा वसू विचारते काय चुकीचं आहे रे. अरे माझ्या जागेवर जरा येऊन विचार कर, म्हणजे तुला सगळं काही समजेल आणि सगळं काही बरोबर सुद्धा वाटेल. अरे तू मुलगी मानतोस ना रम्याला, मग तिची काळजी असेल ना तर आत्ताच्या आत्ता तू धनंजयला कॉल कर. त्याच वेळी आता पार्थ म्हणतो की 1 मिनिट आत्या, बाबांनी फोन करूनही तसं काय होणार आहे की काय ग. आता बाबांनी फोन केला तर नंदिनी बरोबरचं लग्न मोडून मी जबरदस्तीने रम्याबरोबर लग्न करेल असं वाटतं का तुला. त्यावेळी आता असं पार्थने म्हटल्याबरोबरच वसू म्हणते की हो. मग पुढे आता वसू म्हणू लागते नंदिनी नावाचा अडथळा बाहेर गेला ना, म्हणजे एकदा का तो काटा दूर झाला ना, मी सगळं काही अगदी व्यवस्थित मार्गी लावेन. खरंच अरे त्यावेळी आता ते शक्य नाहीये ताई असं आता विक्रम म्हणतो. अरे तुझ्या रम्याच्या या वेडेपणामुळे मी माझ्या पार्थचं आयुष्य असं पणाला लावणार नाही असं रागातच तो म्हणतो. आणि मी धनंजयला फोन लावणारच नाही कारण गोष्टी खूप पुढे निघून गेल्या आहेत ताई. त्याला शब्द दिलाय आणि मी माझा हा शब्द कधीच मोडू शकत नाही. तेव्हा वसू म्हणते ठीक आहे विक्रम नको मोडू तू तुझा शब्द, तू फक्त एक काम कर भिंतीवरती माझा फोटो तेवढा लाव म्हणजे तुझ्या मनासारखं होईल. सर्वजण वसू आत्याला विचारतात काय चालले काय हे. मग रडतच वसू म्हणते मला जगायचंच नाही. आता रागातच पुन्हा एकदा वसू ही ती काच घेण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा पार्थ तिला अडवतो आणि खूप जोरात तिच्यावर ओरडतो आत्या. तेव्हा आत्या आता रडत असते आणि म्हणते भीक मागतीये रे मी तुझ्याकडे, माझ्या रम्याच्या जीवाची भीक मागतीये मी तुझ्याकडे पार्थ.
अरे पार्थ, तूच तिला बरं करू शकतो, तिच्याशिवाय मला असं कुणी नाही आहे रे. तिला आता बरं कर रे असं म्हणून वसू च्या हातापाया पडत असते. तेवढ्यातच नर्स आता डॉक्टरांना आवाज देत म्हणते, पेशंटची तब्येत खूप बिघडली आहे. तेव्हा डॉक्टर आता तिकडे जाऊ लागतात. मग आता वसू म्हणते की डॉक्टर, अहो माझी रम्या. मग आता डॉक्टर तिला तेथेच थांबायला सांगतात आणि ते स्वतः रम्याकडे जातात. तेव्हा घरातील सर्वांना आता खूपच टेन्शन आलेलं असतं, काय करावं कळत नाही. मग नंतर आता जीवा काय करतो, पार्थचा हात पकडतो आणि त्याला जरा दुसरीकडे घेऊन जातो. तर दुसरीकडे आता धनंजय हा म्हणतो की अरे चला पटकन चला, गावाकडची लोक वाट पाहतायत आपली. त्यावेळी मुंबईची मंडळी येणार म्हणून गावाकडच्यांनी खास बेत करून ठेवलाय, त्यामुळे चला आता पटकन, ते वाट पाहतायत आपली असं धनंजय म्हणतो. तेव्हा काव्या म्हणते थांबा थांबा, अजून एक राहिलं. तेव्हा आता काय राहिलं असं सर्वजण विचारतात. तेव्हा ती म्हणते बोला गणपती बाप्पा. मग सर्वजण मोरया असं म्हणतात. लगेच गाडीत बसण्यासाठी जातात. तर दुसरीकडे आता पार्थ आणि जीवा हे दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा आता काय स्वतःची अवस्था या रम्याने करून घेतली आहे कळतच नाही असं पार्थ म्हणतो, कारण आता ही अवस्था करून घेण्यामागे फक्त ती आणि तीच जबाबदार आहे. त्यावेळी आता हिने झोपेच्या गोळ्या का घेतल्या, पण गरज होती का याची असं जीवा विचारतो. मग आता पार्थ म्हणतो अरे ती अंगावर पेट्रोल ओतून घेऊ शकते आणि हे काय मामूली आहे तिच्यासाठी, उगीच जीवाशी खेळ करत बसायचं असं म्हणून पार्थ आणि जीवा या दोघांनाही टेन्शन येतं. मग त्यानंतर पार्थ विचारतो तू गेला होता ना तिच्याबरोबर बोलायला, तेव्हा काय झालं. तेव्हा जीवाला आता मोठा धक्का बसतो की दादाला काय सांगावं की रम्याने काय काय वेडेपणा केला आहे त्याच्या प्रेमात. त्याला आता ते सर्वच प्रसंग आठवू लागतात. लहानपणापासूनचे पार्थचे फोटो, त्याचबरोबर दोघांनी शेअर केलेली एक आईस्क्रीम, एक चॉकलेट, ते सर्व सर्व तिने काही त्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात. मग आता तुझ्याबद्दल ती खूप सिरियसली बोलत होती आणि ते सगळं काही पाहून मी खूपच शॉक झालो असं आता जीवा सांगतो. अरे तू कधी तिचं कपाट चेक केलंय का असं पार्थला तो विचारतो. पार्थ म्हणतो नाही. मग आता जीवा म्हणतो अरे तुझ्याबद्दल तिने काय काय त्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय आणि त्या कपाटामध्ये सर्व फोटोज सुद्धा ठेवले आहेत, लहानपणापासूनच्या सर्व आठवणी जपून ठेवल्यात. अरे तुम्ही दोघांनी एकत्र शेअर केलेली जी आईस्क्रीम होती ना तिची काडीसुद्धा तिने जपून ठेवली आणि त्या काडीचंच एक छोटंसं असं स्वप्न तुमच्या दोघांबद्दल तिने रंगवलंय. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो आय रिस्पेक्ट हर इमोशन्स, पण माझं तिच्यावर प्रेमच नाही आहे. मी त्या भावनेने कधी तिच्याकडे पाहिलंच नाही आणि कधीही आयुष्यात माझं प्रेम तिच्यावर होऊच शकत नाही. आणि एक घरटं असतं ना, एक घर असतं ना, ते दोन व्यक्ती मिळून बांधतात आणि दोन व्यक्ती मिळून म्हणजे नवरा बायको मिळून ते स्वप्न साकार करतात. परंतु आमच्यात तसं नातं नाही आहे. ते फक्त आहे ना ते तिच्या बाजूने आहे. आता तिला कोण सांगणार की स्वप्नातल्या घरट्यामध्ये ती एकटीच आहे म्हणून. मग आता जीवा म्हणतो हे मी तिला तेच समजवायला गेलो होतो, परंतु तिने काय केलं तर मलाच कन्व्हिन्स केलं. तिने मलाच सांगितलं की मी जाऊन तुझ्याशी बोलायला हवं, पार्थला सांग की माझ्याबरोबर लग्न कर म्हणून. त्याच वेळी आता पार्थ वैतागतो आणि म्हणतो असं कसं कुणी लग्न मोडू शकतं आणि कसं थांबवू शकतो, तूच सांग ना जीवा. आणि एकदम लास्ट मोमेंटला आपला निर्णय बदलायला असं कुणी भाग पाडू शकतं रे. आता पार्थ हा खूपच चिडलेला असतो. ते पाहून आता जीवा म्हणतो दादा हे बघ तू ना जरा शांत राहा आणि शांत डोक्याने विचार कर. त्याचवेळी पार्थ म्हणतो अरे मी चिडत नाही आहे जीवा, पण त्या बावळटने गोळ्या खाल्ल्या आहेत, जर काही झालं तर मग काय करायचं. तिला काही होणार नाही ना, ती बरी तर होईल ना असा प्रश्न पार्थच्या मनात येतो. तेव्हा जीवा म्हणतो हे बघ तू नको अजिबात पॅनिक होस, कारण डॉक्टर आहेत तिच्याजवळ, ती येईल शुद्धीवर, डोंट वरी. पण गोष्ट इथेच थांबत नाहीये. मला टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं आहे, जर तिने पुन्हा काही बरं वाईट करून घेतलं तर. तेव्हा पार्थला सुद्धा आता तो संशय येतो आणि त्या संशयामुळे तो जरा घाबरतोच. त्यानंतर जीवा म्हणतो ऐक ना, आपण असं 24 तास लक्ष नाही ना ठेवू शकत तिच्यावर. आता याला सोल्युशन काय आहे तूच सांग पार्थ दादा. अरे या मुली प्रेमामध्ये काय करतील ना काही सांगता सुद्धा येत नाहीये. आणि रम्या आहे ना तिच्या तर सिस्टम मध्येच तू आहे. अरे तिचं डोकं, तिचं मन, तिच्या खोलीत सगळीकडे फक्त आणि फक्त तूच आहेस. अरे तिने तिच्या कल्पनेत शेजारची जागा तुलाच दिली,
ते पण आधीपासून. पण हे चित्र आता बदलणार आहे, तिच्याऐवजी तेथे नंदिनी असणार आहे. हे ती अजिबात ॲक्सेप्टच करत नाही. आज जर तिने काही केलं तर मग आता पार्थ म्हणतो, जीवा काहीही बोलू नकोस, ऑलरेडी इथे लग्न तोंडावर आलंय आणि तिचं आपलं असलं काहीतरी सुरू आहे. या स्ट्रेसमुळे मला असं झालंय ना, नंदिनीला सगळं काही सांगावं आणि मोकळं व्हावं. तेव्हा जीवा म्हणतो, असं करू नको, हे बघ तू प्लीज शांत हो जरा पार्थ दादा. कोण कसं रिॲक्ट होईल ना हे आपल्याला काहीही माहित नाहीये. त्यावेळी जीवा आता म्हणतो, ऐक ना, तू एक काम कर, त्यापेक्षा तू रम्याबरोबर बोल, ती नक्कीच तुझं ऐकेल. तिला सांग की तुला बरं व्हावंच लागेल. अरे तिचा जीव सुद्धा महत्वाचा आहे. अरे काहीही करून ती वाचायलाच हवी. तेव्हा आता पार्थ हा लगेच रम्याकडे जायला निघालेला असतो, परंतु डॉक्टर आता हॉलमध्ये असतात म्हणून तो आता हॉलमध्ये जातो. विक्रम आता रम्याच्या तब्येतीची विचारपूस डॉक्टरांकडे करत असतो. तेव्हा आम्ही त्यांना बरं करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. त्याचवेळी आता पार्थ रम्याला भेटायला चाललेला असतो. मग आता डॉक्टर म्हणतात, तुम्ही कुठे चाललात? पार्थ म्हणतो, रम्याला भेटायला. मग आता डॉक्टर म्हणतात, तुम्ही नाही जाऊ शकत. मग जीवा आता म्हणतो की प्लीज ना, दादाला भेटू द्यात तिला, कारण रम्याने आज जे काही करून घेतलंय ना ते दादावरच्या प्रेमामुळे करून घेतलंय. दादा जर तिच्याशी बोलला, तिला भेटला तर कदाचित ती शुद्धीवर सुद्धा येऊ शकते. सो प्लीज. मग आता डॉक्टर म्हणतात, ठीक आहे जा तुम्ही. मग आता पार्थ सुद्धा तेथून जातो. त्याचवेळी जीवा मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. इकडे पार्थ हा रम्याच्या रूममध्ये जातो आणि रम्याकडे पाहतच राहतो. तिने जी काही विचित्र स्वतःची अवस्था करून घेतलेली असते त्याला त्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि मग तो तेथे बसतो. तेव्हा तो आता रम्याचा हात हातात घेतो. अगं रम्या, तू हे काय हाल करून घेतले आहेस ग, असं पार्थ आता रडतच तिला विचारतो. पण ती अजूनही शुद्धीत नसते. पुढे आता पार्थ म्हणतो, ह्या असा वेडेपणा करून मी तुझा होणार होतो का? नाही ना, मग का केलंस तू हे सगळं, असं तो सारखा तिला विचारतो. अगं अगोदर मला जीव लावला आणि स्वतःचा जीव घ्यायला आता तू निघालीस का? रम्या अगं डोळे उघड, मला ना तुला खुश पाहायचंय. अगं तू आनंदी आणि खुश राहण्यासाठी जे काही करावं लागेल ना ते सगळं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, परंतु डोळे उघडणार रम्या, असं तो रम्याला सतत म्हणत असतो. तेव्हा आता रम्या ही शुद्धीवर येण्याच्या प्रयत्नात असते. त्यानंतर पार्थ आता डॉक्टरांना आवाज देणार असतो, पण रम्या त्याचा हात असा घट्ट पकडूनच ठेवते. तेव्हा तो आता तेथेच बसतो आणि तिला विचारतो, काय ग रम्या, काय वेडेपणा आहे हा, आणि तू जो हा काही केला आहे ना तो शुद्ध वेडेपणा आहे. परत जर असं कधी वागलीस ना तर मी कधीच आयुष्यात तुझ्याबरोबर बोलणार नाही. मग आता रम्या तो ऑक्सिजन मास्क आता काढून ठेवते. तेव्हा पार्थ म्हणतो, काढू नकोस, पण आता रम्या ऐकत नाही. ती म्हणते की मी सगळं काही ऐकलंय पार्थ, अरे तू माझ्यावर किती प्रेम करतोस मला समजतंय. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो, अगं प्रेमाने नाही तर मी काळजीने बोलत होतो तुला हे सगळं काही. अगं का करतेस हा वेडेपणा, आणि प्रेम ना जगायला शिकवतं, तू तर स्वतःचा जीव घ्यायला निघालीस. मग आता हा वेडेपणा आयुष्यात कधीही करणार नाही हे प्रॉमिस तू मला कर, असं पार्थ म्हणतो. त्यावेळी आता रम्या म्हणते, तू अगोदर मला प्रॉमिस कर की तू माझ्याशी लग्न करशील म्हणून. तेव्हा आता ती जरा हायपर होते. मग आता पार्थ म्हणतो, हे बघ तू जरा शांत हो अगोदर, अजिबात हायपर होऊ नकोस, आणि अजून एक गोष्ट, हे बघ तुला त्रास होईल अशा कोणत्याच गोष्टीवर आपण आता सध्या बोलायचं नाही. तेव्हा तो आता जायला निघतो. त्याच वेळी आता ती म्हणते की अरे पार्थ प्लीज मला सोडून जाऊ नकोस तू. त्यावेळी आता पार्थ म्हणतो की नाही मला जावं लागेल, माझे कोणीतरी तिथे वाट बघतंय आणि तुझी काळजी घेण्यासाठी आहेत ना इथे डॉक्टर. त्यानंतर आता रम्या म्हणते, माझं एक शेवटचं ऐकशील का पार्थ, माझं कपाट उघड. तेव्हा पार्थ आता रम्याकडे पाहतच राहते. आता तो म्हणतो, मला जीवाने सगळं काही सांगितलंय, मी नाही उघडणार आता ती कपाट. तेव्हा ती म्हणते, फक्त तेवढंच नाहीये पार्थ, अरे अजूनही काहीतरी आहे त्यात, अरे तुला आणि मला जोडणारं, आपल्याला एकत्र असं बांधून ठेवणारं. ती फक्त एकदाच ते कपाट त्याला उघडायला सांगते. तेव्हा पार्थ आता ते कपाट उघडतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो. समोरचं जे तो दृश्य पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याला आता समजतं रम्या वेड्यासारखं माझ्यावर प्रेम करतीये आणि माझे सर्व फोटोज, लहानपणापासूनच्या सर्व आठवणी तिने जपून ठेवल्यात. जेव्हा तो ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो ना तेव्हा खरं तर
त्याला आता खूपच वाईट वाटतं आणि रम्याबद्दल रागसुद्धा येत असतो. तर रम्या आता वेगळ्याच आशेने त्याच्याकडे पाहते, जेणेकरून तो आता मला ॲक्सेप्ट करेल ना या विचाराने. मग आता रम्या म्हणते, पाहिलंस ना पार्थ, मी तुझ्यावर किती प्रेम करते ते. तेव्हा पार्थला आता काही सुचत नाही काय करावं. बिचारा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी तिच्या घरचे सर्वजण आता गावाकडे चाललेले असतात आणि गावाकडे जात असताना तू जीविकाला लग्नाला बोलवलंस का गं, असं आता नंदिनी काव्याला विचारते. मग आता काव्या खूपच घाबरते. तेव्हा ही जीविका नक्की कोण आहे असा आता धनंजय विचारतो. तर काव्याला काय उत्तर द्यावं ना कळतच नाही. दुसरीकडे आता पार्थ हा घरातील सर्वांसमोर आलेला असतो, एकदम निराश असतो. त्याचवेळी आता मानिनी विचारते, मी बोलू का तिच्याशी. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो की आपल्याला असं वाटतंय रम्या बिथरली आहे, परंतु मनात तिने जे काही दाबून ठेवलंय ना, हे यापेक्षा खूप वेगळं आहे म्हणून तो रम्याच्या प्रेमाविषयी सांगतो. तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहतच राहतात. तर पार्थच्या डोळ्यात पाणी येतं की रम्याने हा वेडेपणा सोडावा. त्यानंतर तो आता सर्वांनाच म्हणतो, हे लग्न जरा पोस्टपोन करूयात. त्यावेळी आता जीवाला मोठा धक्का बसतो आणि विक्रम व मानिनीला सुद्धा. कारण आता नंदिनीच्या घरच्यांना काय सांगावं हा प्रश्न त्यांना पडतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.